नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पीक पाहणी कशी करावी याबद्दल सविस्तर बघणार आहोत. तरी प्रथमतः प्ले स्टोअरवर जाऊन पीक पाहणी किंवा पीक पाहणी सर्च करावी. त्यानंतर आपणास पीक पाहणी हे ॲप दिसेल. जर आपल्या मोबाईलमध्ये आपण मागच्या वर्षी केलेल्या पीक पाहणीचे ॲप असेल तर हे ॲप आपल्याला अपडेट करावे लागेल. आता आपण बघू शकाल की पीक पाहणी हे ॲप्स 3.3 स्टार यानुसार यावर्षी महाराष्ट्र सरकारने लागू केलेले आहेत. आता माझ्या मोबाईलमध्ये पहिले इन्स्टॉल असलेल्यामुळे हे दिसते आणि आता आपल्याला ॲप्स ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आपला महसूल विभाग निवडायचा आहे. महसूल विभाग निवडल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करावे लागेल. शेतकरी म्हणून आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यावर 4 आकडी सांकेतांक नंबर पाठवला जाईल. हे बघा नंबर आलेला आहे 5989. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. आता मी माझी पीक पाहणी केलेली असल्यामुळे माझे प्रत्येक खातेदाराचे नाव यामध्ये आपल्याला दिसेल. जर आपण मागच्या वर्षी याच ॲपद्वारे पीक पाहणी केलेली असेल तरीसुद्धा यावर्षी आपल्याला जे आपले खातेदार आहेत ते परत ॲड करावे लागणार आहेत. कारण की महाराष्ट्र शासनाने यावर्षी हे जे पीक पाहणी व्हर्जन आणलेलं आहे हे 4.00चं व्हर्जन आहेत. त्यामुळे यावर्षी नवीन खातेदार आपल्याला ॲड करावे लागणार आहेत. आपण बघू शकाल सध्या सर्व्हर स्लो असल्यामुळे वाट पहा असं आपल्याला सांगत आहे. याच्यानंतर बघा आता मी एवढे खातेदारांचे नाव ॲड केलेले आहेत. यापैकी आपण एक खातेदार निवडायचा आहे. ॲरो दिलेले आहेत त्यापैकी ग्रीन ॲरोवर टच करून समोर जायचं आहे. यामध्ये आहे बघा पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करायचं आहे. क्लिक करायच्या नंतर खातेदार निवडायचा आहे. खातेदारानंतर आपला गट क्रमांक निवडायचा आहे. गटामध्ये जेवढी जमीन असलेली असेल त्यानुसार आपल्याला पीक भरता येईल. आता संपूर्ण वर्ष किंवा खरीप वर्ष यामध्ये आपण खरीप हंगामाची पाहणी करत आहोत त्यासाठी खरीप निवडायचं आहे. संपूर्ण वर्ष केव्हा निवडतात की जेव्हा आपण फळ पीक वगैरे जेव्हा ॲड करतो तेव्हा ते निवडतात. आता आपल्याला निवडायचं आहे खरीप. त्यानंतर पिकाचा वर्ग निर्बळ एक पीक आपलं पीक असेल पीक किंवा फळबाग असेल तर फळबाग निवडायचं आहे. आपण निवडलं आहे पीक. त्यानंतर कोणतं पीक आहे ते आपण यामध्ये टाकू शकता. आपलं कापूस असेल तर कापूस. आता शक्यतोवर आपण सगळे शेतकरी सोयाबीन किंवा कापूस यापैकी एक पीक भरतात. तर आपण लेवीमध्ये सोयाबीन विकतो त्यामुळे सोयाबीन टाकणे आवश्यक आहे. सोयाबीन निवडलेले आहेत. आता क्षेत्र किती आपल्याला भरायचं आहे आपण पूर्ण क्षेत्र भरू. आता माझं क्षेत्र बाकी नाही त्यामुळे 0 दाखवत आहे. जलसिंचन आपण एक तर शक्यतोवर कुंपण नलिका बोरवेल आणि विहीर हे सिंचन निवडा. कारण की यामध्ये आपण कुंपण नलिका पण येते आणि विहीर पण येते. यानुसार हे निवडलेलं आहे. सिंचन पद्धती शक्यतोवर परावं सिंचन पद्धतीच निवडावी. लागवडीचा दिनांक जूनमध्ये आपण जी पेरणी केलेलीची तारीख आहे ती टाकावी. सपोज आता 25 तारखेला पेरणी केलेली आहे 25 निवडायची. पुढे जा. आता शून्य क्षेत्रात परवानगी नाही आहे. जर आपलं काही क्षेत्र बाकी असेल तर त्याच्यानुसार आपल्याला पीक पाहणी करता येईल. आता आमचं क्षेत्र बाकी नाही बघा. याच्यात सर्व क्षेत्र भरलेलं असल्यामुळे
याच्या समोर गेल्याच्यानंतर आपल्याला फोटो ॲड करावे लागतात. त्या गटात जाऊन आपल्याला 2 फोटो काढायचे आणि फोटो काढल्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून आपल्याला ई पीक पाहणी करायची. अशा पद्धतीने पीक पाहणी करायची. काही अडचण आल्यास आपण विचारू शकता. धन्यवाद.